पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण फ्लॉवर कट करून घेऊया. सर्व फ्लॉवर कट करून झाला की त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बाजूला ठेवलेलं आहे. 2 मध्यम आकाराचे बटाटे घेऊन ते पण कट करून त्यात पाणी टाकून ठेवलेले आहे, जेणेकरून ते लालसर होऊ नये. गॅसवर कढईमध्ये जिरे, मोहरी, लवंग, तेजपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा टाकून त्याचबरोबर 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून आपण लालसर होईपर्यंत परतून घेऊया. त्यानंतर त्यात टमॅटो टाकून टमॅटो मऊसर झालं की त्यामध्ये बटाटा, फ्लॉवर टाकून एखाद मिनिट परतून आपण काही मसाले टाकूया. मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा मी मॅगी मसाला टाकून घेणार आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून त्यात चवीनुसार मीठ टाकून एक 5 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे. 5 मिनिटानंतर आपण त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकून आपण ही भाजी गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून 15 मिनिटं शिजवून घेणार आहे. 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपला फ्लॉवर कोबीची भाजी तयार झालेली आहे.